दिले वचन पाळावे हाची धर्म खरा, जनतेच्या उद्धारा राहावे तत्पर, जे बोलतो ते करून दाखवतो या शब्दांवर सदैव ठाम असलेला मी महाराष्ट्राच्या भव्य व्यासपीठावर उभं राहून ज्या ज्या गोष्टींचं वचन दिलं आज ते प्रत्येक वचन सत्यात उतरताना दिसत आहे। हाच विकास कामांचा लेखाजोखा आज मी तुमच्या समोर सादर करत आहे। वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या 6 जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 3,71,277 हेक्टर क्षेत्राला सिंचन लाभ मिळणार आहे। त्याचप्रमाणे या प्रकल्पात 426.52 किलोमीटर एवढी जोड कालव्यांची लांबी असून या कालव्यांद्वारे सौर ऊर्जा निर्मिती देखील केली जाणार आहे। यानंतर नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प या प्रकल्पाला देखील मंजुरी मिळाली असून यात पश्चिमी वाहिनी नदी खोऱ्यातून 10.64 TMC पाणी वापर प्रस्तावित आहे, ज्यात नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला सिंचन लाभ मिळणार आहे। त्याचप्रमाणे या प्रकल्पात 9 नवीन धरणे बांधण्यात येणार असून एकूण 305 मीटर उपसा करून तापी खोऱ्यातील चणकापूर धरणात पाणी आणण्यात येणार आहे। अशा प्रकारे महाराष्ट्रातील जलसमृद्धीच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या या नदी जोड प्रकल्पांना योग्य प्रवाहात आणून मी आपणा सर्वांना दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे। अर्थातच माझ्यासाठी ही फक्त विकास कामं नाही तर मी पाहिलेलं नव्या महाराष्ट्राचं हे स्वप्न आहे। सांगायचं इतकंच की जिथे शब्द आणि कृती अभिमानाने एकमेकांना साथ देतात तिथूनच एका न संपणाऱ्या विकास पर्वाची सुरुवात होते। तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या। तुमचा आशीर्वाद असला तर याहीपेक्षा चांगलं काम आम्ही करून दाखवू हा विश्वास व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।